प्रत्येक जण त्याचा टीका करण्याचा जो स्तर असतो तो खालावत चाललेला आहे। आपण सुद्धा एका पक्षाच्या प्रवक्त्या आहात, आपल्या सुद्धा पक्षाकडून अनेकदा अशा प्रकारची वक्तव्य काही नेते करतात, आपण कसं पाहता याकडे? नाही, मी कंपॅरेटिव्हली आपल्याला सांगते सर, की आमच्या पक्षाचे नेते अशा प्रकारच्या खालच्या दर्जाची टीका केलेली मी तरी ह्या 20-22 वर्षात ऐकलेली नाही। आता पडळकर हे अजितदादांवरही बोलतात, पवारसाहेबांवरही बोलतात, सुप्रियाताईंवरही बोलतात आणि बारामतीला जाऊन काही संबंध नसताना मोर्चाने आंदोलन करतात। याचा अर्थ असा आहे की पडळकरांनी भारतीय जनता पार्टीची सुपारी घेतली। राम कुलकर्णी साहेब माझे स्नेही आहेत, ते मला शिवसेनेत असल्यापासून ओळखतात। त्यांनी जो निषेध केला तो अगदी स्वागतार्ह आहे, परंतु पडळकर कुणाची भाषा बोलतायत? का पडळकरला लगाम घातला जात नाही? का पडळकरला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वगैरे सगळं ठीक आहे, पण पडळकरला आळा घालायचं काम भारतीय जनता पार्टी का करत नाही? उलट त्यांना सगळी कुमक पुरवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते, असा माझा आरोप आहे। आणि मला आपल्या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना एक प्रश्न विचारायचा आहे सर, की ज्या मातोश्रीनी जयंत पाटील साहेबांसारखा अतिशय सुसंस्कृत संयमी असा या महाराष्ट्राला नेता दिला, ज्यांनी अर्थमंत्री असताना महाराष्ट्राचं बजेट अतिशय व्यवस्थित मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांच्या हिताचं मांडलं वेळोवेळी, अशा जयंत पाटील साहेबांच्या आईचा अशा प्रकारे अश्लाघ्य उल्लेख करणं हे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाला मान्य आहे का? आतापर्यंत त्यांनी जो नोटिसीचा फार्स त्या वारंवार करतात, मग गोपीचंद पडळकरांना हिंमत असेल तर नोटीस काढा ना, हा माझा सवाल आहे। आणि गोपीचंद पडळकरांना या महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे। ते ज्या पद्धतीनं भाषा वापरतायत, मग ती कुठल्याही नेत्यावर असतो, ती अतिशय या महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणारी आहे। म्हणून मी हाच मुद्दा धरून हेमाजी, मी आता थोडे एक छोटीशी प्रतिक्रिया घेण्यासाठी राम कुलकर्णींकडे येतोय। रामजी, गोपीचंद पडळकरांचा इतिहास आपल्याला सर्वश्रुत आहे महाराष्ट्राला। विधानसभेतला राडा असेल किंवा या संदर्भातली आधीची सुद्धा वक्तव्य असतील, तेव्हा सुद्धा काही कठोर ऍक्शन घेतली गेलेली नव्हती, मात्र आता सुद्धा एखाद्याच्या भाषेबद्दल एखाद्याबद्दल एवढं खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करणं, या संदर्भामध्ये पक्ष कुठली कारवाई करणार आहे का?